शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 7387377880. 21 फेब्रुवारी दिनविशेष. आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 21 फेब्रुवारी 1999. युनेस्कोने 1999 मध्ये 21 फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केला. 1952 मध्ये आजच्या बांगलादेशमधील ढाका येथे विद्यार्थ्यांनी बंगाली भाषेला अधिकृत दर्जा मिळावा म्हणून आंदोलन केलं. पोलीस गोळीबारात काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि भाषिक विविधतेच्या जतनासाठी हा दिवस साजरा केला जातो. जगभरात भाषिक हक्क, स्थानिक भाषा संवर्धन आणि सांस्कृतिक ओळख यावर कार्यक्रम घेतले जातात. राष्ट्रीय स्तरावर भारत मातृभाषा संवर्धन उपक्रम. 21 फेब्रुवारी भारतामध्ये विविध शाळा, विद्यापीठे, सांस्कृतिक संस्था मातृभाषा दिनानिमित्त भाषण स्पर्धा, साहित्य वाचन, काव्य संमेलन, ग्रंथ प्रदर्शन आयोजित करतात. भारतीय राज्यघटनेतील 8व्या अनुसूचीतील भाषांच्या संरक्षणासाठी जनजागृती केली जाते. 21 फेब्रुवारी 1991 आखाती युद्धांची पार्श्वभूमी. 1991 मध्ये आखाती युद्धाच्या काळात भारतानं आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष प्रयत्न केले. या कालखंडात परराष्ट्र धोरणात मोठे बदल घडले. महाराष्ट्र दिनविशेष. मराठी भाषा गौरव उपक्रम. 21 फेब्रुवारी महाराष्ट्रात शाळा, महाविद्यालयांमध्ये मराठी भाषा संवर्धन, साहित्य चर्चा, संत साहित्य वाचन यांसारखे कार्यक्रम घेतले जातात. मराठी भाषेचा इतिहास, संत परंपरा आणि समाज सुधारकांचे कार्य यावर व्याख्याने आयोजित केली जातात. इतर महत्त्वाच्या घटना. 21 फेब्रुवारी 1848 द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हे पुस्तक कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिच एंगल्स यांनी प्रकाशित केलं. 21 फेब्रुवारी 1916 बॅटल ऑफ वर्दून पहिले महायुद्ध सुरू झाले. 21 फेब्रुवारी 1947 पोलारॉइड कॉर्पोरेशनने तात्काळ फोटो विकसित करणारा कॅमेरा सादर केला. 21 फेब्रुवारी 1965 मॅल्कॉल्म एक्स यांची न्यूयॉर्क येथे हत्या झाली. 21 फेब्रुवारी 1972 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी चीनला ऐतिहासिक भेट दिली. 21 फेब्रुवारी 1995 स्टीव्ह फॉसेट यांनी पॅसिफिक महासागरावरून बलूनद्वारे विक्रम प्रस्थापित केला. 21 फेब्रुवारी हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून ओळखला जातो. 1952 मधील बंगाली भाषा आंदोलनाच्या स्मृतिप्रित्यर्थ युनेस्कोने 1999 मध्ये या दिवसाची घोषणा केली. भाषिक विविधता, सांस्कृतिक ओळख आणि मातृभाषेचा सन्मान यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. याच दिवशी 1848 मध्ये कम्युनिस्ट मॅनिफेस्टो प्रकाशित झाले. 1916 मध्ये वर्दूंची लढाई सुरू झाली. 1965 मध्ये मलकम एक्स यांची हत्या करण्यात आली आणि 1972 मध्ये निक्सन यांनी चीन भेट देऊन जागतिक राजकारणात नवा अध्याय सुरू केला.